गेल्या काही दिवसांपासून किरकोळ कारणातून हत्या, मारहाण, गुन्हेगारीनं कळस गाठलाय। दरम्यान विक्रोळी पश्चिमेच्या सूर्यानगर परिसरात पार्किंगच्या वादातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे। शाब्दिक वादाचं रूपांतर हत्येपर्यंत गेल्याने मोठी खळबळ उडाली होती। या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली असून तिघांविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आलाय। पार्किंगवरून सुरू झालेला हा वाद हाणामारीत गेला। लोखंडी टेबल, लोखंडी पाईप आणि हातातील कड्याचा वापर करत तिघांनी 41 वर्षीय व्यक्तीला बेदम मारहाण केली। जखमी अवस्थेतच त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी मृत घोषित केले। विक्रोळीच्या इस्लामपुरा नुरानी मस्जिदकडून जाणाऱ्या रस्त्यावर RR इंटिरियर दुकानासमोर गाडी पार्क करण्यावरून वाद उफाळला। हा वाद सुरुवातीला शाब्दिक वादापुरता सीमित होता, मात्र त्याचे रूपांतर हाणामारीत झाले। यावेळी मोहम्मद तारिक जेनूर आब्दीन वर्ष 34, कालिम मुनोवर खान वर्ष 48, फुरकान इस्तायाक अहमद खान वर्ष 19 आणि जिशान इस्तियाक अहमद खान वर्ष 21 या 4 आरोपींनी किताब उल्लाह शेख यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। प्राणघातक हल्ला, एकाची हत्या, मारहाणीत आरोपींनी लोखंडी टेबल, लोखंडी पाईप आणि हातातील कड्याचा वापर केला। या प्राणघातक हल्ल्यात किताब उल्लाह शेख गंभीर जखमी झाले। जखमी अवस्थेत त्यांनी उपचारासाठी जवळच्या महात्मा फुले रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी पार्क साईट पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला। सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे।